तर मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय आणि त्यामागचं कारण असं आहे, जर तुमचा आयफोन जर ब्लॉक झाला असेल, तुम्ही त्याचा आयडी पासवर्ड विसरला असाल, तर काही पॅनिक होऊ नका. डोंट वरी अबाउट दॅट. कारण जर तुम्हाला असं झालं तर तुम्ही कुठल्याही जवळच्या मोबाईल रिपेअरिंगवाल्याकडे किंवा जिथे करतात त्यांच्याकडे न जाता डायरेक्ट थेट जायचं ॲपलच्या रिसर्च स्टोअरमध्ये, ते पण भारतातील पहिल्या वहिल्या ॲपलच्या स्टोअरमध्ये, जे की आहे रिटेल स्टोअर आहे, जे की BKC स्थित. तर तुम्ही तिथे जा आणि तिथे तुमचा मोबाईल व्यवस्थित करून घ्या आणि चांगलेच तिकडचे म्हणजे जे सहकारी असतात, तिकडचे वर्कर्स असतात, वेल कॉपरेटिव्ह आहेत. तर तिकडे जावा आणि तुमचा मोबाईल व्यवस्थित करून घ्यावा. सो तो व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करू विसरू नका. तर मी देखील गेलो होतो. माझा मोबाईल बंद पडलेला अक्षरशः 4-5 वेळा पासवर्ड टाकल्यानंतर तो मी करून आणलाय. सो चला, भारतातील पहिल्या वहिल्या ॲपलच्या मोबाईल गॅलरीमध्ये, स्टोअरमध्ये, ते पण मुंबई येथे BKCमध्ये. सो पहा व्हिडिओ. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग टाकतो आहे, ते पण मोबाईल बंद झाला होता आणि आता पुन्हा एकदा चालू करण्यासाठी मी आलेलो आहे BKCला, ॲपलच्या स्टोअरमध्ये. ती पण भारतातील पहिली अधिकृत ॲपल स्टोअर हे मुंबईत BKCमध्ये आहे. हे MMRDAचं इथं म्हणजेच मेट्रो आहे. तर मी आलो आहे कुर्ल्यावरून 310 नंबरची बस पकडून ते इथे बांद्रा कोर्टला उतरून आता BKCला पोचलो आहे. जिओ रिलायन्स वर्ल्ड हा मॉल आहे. आता जाऊया पुढे. सो इथेच पुढच्या साईडला ॲपलचं स्टोअर आहे, तर आता आपण तिकडे जाऊया. तर व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना, तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका. कारण ही गोष्ट तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. कारण ॲपलचा फोन जर तुमचा ID हँग झाला असेल, पासवर्ड विसरला असाल, मोबाईल ब्लॉक झाला असेल, तर निश्चिंत राहा. तुम्हाला तुमच्या ॲपलच्या ह्या अधिकृत स्टोअरमध्ये गेल्यावर सगळं काही रिझॉल्व करून मिळतं. सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि जाता आता ही बाय डबल डेकर बस गावली गार्डनमध्ये ठेवली आणि तिका पंख बरे होत. आज पुढे पुढे जाऊया. सो चला, तर त्यानिमित्ताने तुमका इकडची सैर करवतंय. सो इकडचं दृश्य कसं वाटतं तर मला नक्कीच सांगा. सकाळीच निघताना असं वाटलं पाऊस असतो, पण पाऊस नव्हतो. पण ठीक आहे, आता ह्या सगळे फॅशनेबल आणि एकदम हाय क्वालिटीचा आहे, बराच काय काय गावता. सो असं देत आपल्या काय, आपण मोबाईल रिपेअर करायचो आणि घरात यायचा, बराच ऐकला होता. आणि तो तुम्ही बघताय टेस्ला गाडीचा शोरूम आहे इकडे BKCचा. होय कार तो बुक करा यावा. आणि काय म्हणतास, कळला? तर जाऊया पुढे. सो चला तर. बापरे, मोठे मोठे बिल्डिंग असतात. साधारणतः BKCलाच ना सगळीकडे मोठे मोठे IT पार्क असतात. हे पहा तुम्ही. तर जाऊया ॲपलच्या स्टोअरमध्ये. तर मंडळी, आता मी असं आयफोनच्या भारतातील सर्वात मोठी ॲपल स्टोअर गॅलरी, जी की मुंबईत स्थित आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये. चला, तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो. बापरे, तर मंडळी एंट्री केली आणि आतमध्ये गेलो तर बापरे गारच झाले. कारण एकदम G+1 असं भारी, एकदम सुंदर इंटेरियर असलेला आयफोनच्या पहिला रिटेल स्टोअर, भारतातील पहिला. आता आपण मुंबईत. तुम्हाला इथे ना हव्यात तेवढ्या प्रकारचे मॉडेल्स ॲपलचे फोनचे मिळतील, लॅपटॉप्स मिळतील, मोठमोठ्या स्क्रीन्स मिळतील, बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला इथे ॲपलच्या मिळून जातील. चार्जर सगळे घड्याळ पण असतात आणि इथे झाडं पण असतात. या बरं काय, म्हणजे थंडगार याची तुम्ही झाडाची पण थंडगार सावळी खाऊ शकतास. आणि समोरच्या स्क्रीनवर त्या मॅडम आहेत, त्या काही वेगवेगळ्या म्हणजे ट्रेनिंग देत आहेत, मोबाईल कसा यूज करायचा. हा सुद्धा सेमिनार इकडे कंटिन्यू झालो असतो. म्हणजे तुम्ही नवीन जर मोबाईल घेतलात ना, तर इथे येऊन बसलात, तुम्हाला ते हाऊ टू यूज द ॲपल फोन हे तुम्हाला सगळं शिकवतात. चांगली संकल्पना आहे, मस्तच वाटते इकडे. आणि ह्या त्याच्या फ्लोअरवर वरती गेलात ना तरी भारी आहे. आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल तुम्हाला इथे मिळतील आणि सुंदर प्रकारचे मॉडेल तुम्हाला मिळतील. स्टाफ चांगला आहे आणि सपोर्टिव्ह स्टाफ आहे. मी देखील गेलो होतो, तर अगदी सुंदर समजावून सांगतात आणि प्रत्येकजण
आपापल्या परीने काम करतात. आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे तुम्ही गेलात ना तर तिकडे अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यांना तुम्ही सांगायचं असतं तिकडे गेल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम्स, आणि त्यानंतर तुम्हाला ते एक अपॉइंटमेंट देतात आणि त्या वेळात तुम्ही थांबायचं असतं, कारण तेवढेच बिझी असतात सगळे. ते फ्री झाले की तुम्हाला ते अपॉइंटमेंट देतात आणि तुम्हाला नंबर येतो, त्याप्रमाणे तुम्ही जायचं. मग आम्ही पण गेलो मग वरच्या फ्लोअरवर, आणि वरच्या फ्लोअरवर गेल्यानंतर बघतो तर काय जबरदस्त गर्दी होती. शेवटी मग फायनली माझं काम झालं. त्यांच्याकडे अपॉइंटमेंटप्रमाणे मी नंबरवर गेलो आणि त्यांनी रिझोल्युशन मला करून दिलं, आणि पटकन 10 मिनटात माझं जे काम होतं ना ते लगेच आटपलं. पण त्याच्यासाठी मला 1.5 तास बसावं लागलं ऑफकोर्स, कारण मी नंबर लावला होता. तुम्ही गेला तर तुम्ही पण लक्षात ठेवा, अपॉइंटमेंट घेऊन जा. गेल्यावरसुद्धा अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. आणि मी अपॉइंटमेंट घेतली आणि माझा मोबाईलसुद्धा रिपेअर झाला. आणि मग काही तुम्ही वरच्या फ्लोअरवरून तुम्ही दृश्य बघू शकता. सो किती भारी वाटतं आहे. आणि ॲपल म्हटलं की एकदम प्राईड वाटतो भरपूर, म्हणजे बाबा खै गेले नाही खै नाही असं काहीतरी वाटतं, बरोबर की नाही. मग काय शेवटी मोबाईल केलं, म्हटलं आता घरात जाऊया. बायकोचा फोन येता तर मग बॅग उठलं तर मॅडमांका धन्यवाद केलं, थँक्यू आयफोन म्हटलं. हे स्टाफ बघितलं ना तुम्ही, अगदी तत्पर असतात. तुमची प्रत्येक गोष्ट, तुमचं प्रत्येक मोबाईलचं एरर रिझोल्युशन लगेच क्विकली देतात. सो थँक्यू व्हेरी मच ॲपल. आणि ह्या मस्तपैकी पायऱ्या उतरत मी आता घरात चाललो आहे. तर मंडळी फायनली मोबाईल झालेला आहे रिपेअर. तर खूप खूप धन्यवाद ॲपल स्टोअरचे. थँक्स अ लॉट ॲपल गॅलरी मुंबई. थँक्यू व्हेरी मच.